अक्षरशः जागृत देवस्थान म्हणून ज्याला लातूर जिल्ह्यामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याला विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळणे हे भाजपाचं सर्वप्रथम धोरण आहे आणि ते बळकट होण्यासाठी अतिशय चांगले सुशिक्षित असे भारत 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 आपण काय म्हणतो की भारत म्हणजे काय आहे तर सर्व युवक आहेत, तरुण आहेत, छोटी लेकरं आहेत. ही लेकरं जशी जन्मतील त्यांना जशी सुविधा मिळेल त्याच पद्धतीने हा देशाचा विकास हा खूप मोठा केला जाईल. म्हणून जिल्हा परिषद सक्षम करणं यासाठी अतिशय सुशिक्षित आणि चांगल्या विचाराची निर्व्यसनी लोक राहणं. गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य तुम्ही केलेलंच आहे, आरोग्य सेवा तुम्ही केलेलीच आहे, जनसेवा करण्यासाठी तुम्ही उभे आहेत. आतापर्यंत तुम्ही कार्य बघितलं तर त्यांच्या कार्याची जर दिशा बघितली तर त्याच्या दिशामध्ये त्यांचे जे जे उपक्रम आहेत, हरित शिवजन्मोत्सव उपक्रम असेल, महिला संदर्भात उपक्रम असतील, युवतींचे उपक्रम असतील, निर्व्यसनासाठीचा त्यांचा पुढाकार असेल. दुष्काळ होता त्या काळामध्ये या तालुक्यामध्ये 62 आरोग्य शिबिरे फार मोठ्या प्रमाणात घेतली होती. त्याच पद्धतीने हरित शिवजन्मोत्सव मोठ्या प्रमाणात घेतला होता. त्याच पद्धतीने निलंग्यामध्ये आम्ही सार्वजनिक शांतिवन निर्माण केलं होतं. पण आता याच्या पुढे जाऊन येथे कुठेतरी आता काही गोष्टी राहिलेल्या आहेत आणि असं आम्हाला वाटतंय. आणि त्याच्यासाठी हे जे सरकारने जे प्रधानमंत्री ज्या योजना आहेत या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे. मला जनतेलाही माझी कळवळीची विनंती आहे की तुमचे अधिकार आहेत, तुमचे मूलभूत अधिकार आहेत, तर आरोग्य हा तुमचा फार मोठा मूलभूत अधिकार आहे. आणि इतक्या गव्हर्नमेंटने स्कीम्स दिलेल्या आहेत, मोठे मोठे ऑपरेशन्स, मोठ्या तपासण्या, याच्यापर्यंत छोट्या लेकराला आपण जसं बनवू त्याच पद्धतीने पुढच्या तो काळामध्ये बनणार आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही निश्चित पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. महिलांचं आरोग्य सांभाळणार आहोत. मोदीजींनी जी लाडकी बहीण योजना दिलेली आहे त्याच्यामध्ये इतक्या दिवसापासून आनंद रस्ते हे प्रमुख पद्धतीने व्हायला पाहिजे. त्यांचा शेतातला माल हा चांगल्या रोडला लवकरात लवकर यायला पाहिजे. त्यांचा माल लवकरात लवकर मार्केटमध्ये जायला पाहिजे. त्यांना शेतामध्ये जाताना कामाची कुठलीच अडचण. सध्या निलंगा तालुक्यामध्ये एक मोठा वातावरण निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दापका जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून आणि 2 गण आहेत त्यांच्या माध्यमातून गाव टू गाव, डोर टू डोर जाऊन प्रचार यंत्रणा सुरू केलेली आहे. आज खऱ्या अर्थानं मारुतीचे दर्शन घेऊन मारुतीला साकडे घालण्यात आलेले आहेत. अक्षरशः जागृत देवस्थान म्हणून ज्याला लातूर जिल्ह्यामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याला ओळखला जातो आणि ज्याची श्रद्धा अनेक भविभक्त या ठिकाणी करतात, अशा देवस्थानाला साकडे घालतात. काय मागणं केलं डॉक्टर साहेब? आपल्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने आपल्याला मोठी जबाबदारी दिली, म्हणजे जिल्हा परिषद गटाच्या आपल्याला उमेदवार केलेला आहे. काय मागणी केलेली आपण देवाकडे? सर्वप्रथम मी आदरणीय अक्कासाहेबांना, आदरणीय या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संभाजीराव भैया आणि आमचे मॅनेजमेंट गुरु आदरणीय अरविंद भैया पाटील निलंगेकर यांचे माझ्या वतीनं व माझे हे 2 जे शिलेदार आहेत पंचायत समितीचे, ॲडव्होकेट प्रशांत पाटील आणि तळीखेडचे आणि ननंदचे हरिभाऊ बोळे, या तिघांच्या वतीने भैयांचे, सर्व त्या परिवाराचे, भाजपा परिवाराचे आणि भाजपचा जो सर्व कार्यकर्ता वर्ग या पूर्ण गटामध्ये आहे त्यांचे मी मनस्वी आभार मानतो. कारण त्यांच्यामुळे आम्हाला ही संधी उपलब्ध झालेली आहे. त्यासाठी परत एकदा त्यांचे खूप सारे आभार. आरोग्य सेवा पण नेहमी करत आलात, आतापर्यंत सामाजिक सेवा केलेल्या, आज जनसेवा करण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे. हो, भैयांचा असं ध्येय धोरण आहे की भैयांचं असं म्हणणं आहे किंवा मोदीजींचं असं म्हणणं आहे, देवेंद्रजींचं असं म्हणणं आहे की केंद्रामध्ये जे सरकार आहे ते भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये जे सरकार आहे तेही भाजपचं सरकार आहे आणि जिल्हा परिषदेमध्येही भाजपचं सरकार जर आलं तर जिल्हा परिषद ही काय काम करत असते तर जिल्हा परिषदेचं प्रमुख काम आहे की तुमचा जो प्रत्येक जिल्हा परिषदेमधला जे घर आहे त्याचा जो उंबरठा आहे त्या उंबरठ्याला आर्थिक लाभ मिळणे, त्या उंबरठ्याला चांगली आरोग्य सुविधा मिळणे, त्या उंबरठ्याला चांगलं शिक्षण मिळणे हे भाजपाचं सर्वप्रथम धोरण आहे. आणि ते बळकट होण्यासाठी अतिशय चांगले सुशिक्षित असे युवक यांनी पुढे यायला पाहिजे, व्यक्ती अशा पुढे यायला पाहिजे की ज्यांनी समाजामध्ये चांगलं काम केलेलं आहे. आणि अशी जर उमेदवार जर ह्या विभागातून निवडून आले तर आरोग्याची सेवा हे चांगलं देण्याचा प्रयत्न करतील, शिक्षणाची सेवा हे चांगलं देण्याचा प्रयत्न करतील. कारण लक्षात ठेवा, भारत 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 आपण काय म्हणतो की भारत म्हणजे काय आहे तर सर्व युवक आहेत, तरुण आहेत, छोटी लेकरं आहेत. ही लेकरं जशी जन्मतील त्यांना जशी सुविधा मिळेल त्याच पद्धतीने हा देशाचा विकास हा खूप मोठा केला जाईल. म्हणून जिल्हा परिषद सक्षम करणं यासाठी अतिशय सुशिक्षित आणि चांगल्या विचाराची निर्व्यसनी लोक राहणं हे महत्त्वाचं आहे असं भैया साहेबांना वाटतं. म्हणून त्यांनी आमच्यासारख्या या शिक्षणामध्ये अग्रेसर असलेल्या युवकांची यासाठी निवड केलेली आहे.
बघा एक डॉक्टर आहे ज्यांनी जनसेवा आणि समाजसेवा केलेली. आता जनसेवा करण्यासाठी म्हणजे आरोग्यसेवा समाजसेवा करण्यानंतर आता जनसेवा करण्यासाठी त्यांनी उभे आहेत. आणि दुसरे मी का सांगतोय, सुशिक्षित उमेदवार आहेत या ठिकाणी आहेत. ॲडव्होकेट प्रशांत पाटील आपल्या सोबत आहेत. पंचायत समितीची उमेदवारी मिळालेली. प्रथमतः पहिली प्रतिक्रिया काय असणार? सर्वप्रथम मी मातृतुल्य माजी खासदार आदरणीय रूपाताई अक्कासाहेबांचं आणि या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेब व आमचे मॅनेजमेंट गुरु अरविंद भैया पाटील निलंगेकर साहेबांचं मी या ठिकाणी आभार मानतो. त्यांनी मला आंसरवाडा पंचायत समिती गणातून उमेदवारी दिली. कसं प्रतिसाद वाटतंय आता तुम्ही लोकांमध्ये जाताय? आपण पाहताय आता तुमच्या समोरच आहे हा जल्लोष, उत्साह, लोकांमधला उत्साह. आम्ही याच्या अगोदर सगळे लोक वाट बघतायत की आम्ही येण्याची वाट बघतायत, उत्साहात आहेत. या पूर्ण पंचायत समिती गणामध्ये या जिल्हा परिषद गटामध्ये सर्वत्र उत्साहाचं वातावरण आज या ठिकाणी आहे. कारण उमेदवारच असे दिलेले आहेत, उमेदवाराचे चेहरे बघून पूर्ण प्रत्येक गावामध्ये आज या ठिकाणी उत्साह आहे. प्रत्येक गावातून फोन येत आहेत आमच्याकडे, कधी येणार आहेत, आम्ही कधी येणार आहेत. बिलकुल काळजी करू नका, आम्ही सोबत आहे. तिसरे जे उमेदवार आहेत ज्यांनी भावकी म्हणले तरी चाललेलं, परंतु काम असं आहे की जनसामान्यामध्ये जाऊन काम करण्याचं, आणि सरपंच आहेत की असं वाटतच नाही. हरिदास भाऊ, कसं वाटतं तुम्हाला प्रतिसाद? आज तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि नंदनगाव हे तुमचा बालेकिल्ला आहे, म्हणजे बोळे मामापासून ते तुमच्यापर्यंत. काय वाटतं, पहिली प्रतिक्रिया काय असते? मला माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता सरपंच, एका लहान गावच्या सरपंचांना माननीय माजी पालकमंत्री संभाजी भैया पाटील निलंगेकर यांनी मला उमेदवारी दिली. प्रथमतः त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि मी 25 वर्षाच्या केलेल्या कारभारात, कामात मला जो अनुभव आलाय ती माझ्या पाठीशी आहे. आणि गावच्या कल्याणकारी योजनेसाठी, आरोग्य असेल, शिक्षण असेल, अंगणवाडी असेल, त्यासाठी माझ्या दापका पंचायत समिती अंतर्गत जेवढी बी गावं येतील त्या गावाचा मी पालक बनून काम करणार आहे. आणि माननीय माझे जिल्हा परिषद मेंबर देशमुख साहेब माझ्या सदैव पाठीशी, मी ज्या गावासाठी मागणी करेल त्या मागणीसाठी सदैव माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आता डॉक्टर साहेब, एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून समाज कार्य तुम्ही केलेलंच आहे, आरोग्य सेवा तुम्ही केलेलीच आहे, जनसेवा करण्यासाठी तुम्ही उभे आहेत. शिक्षण असं म्हणलं आपण, शिक्षण आहे, महिलांचा प्रश्न आहे, युवकांचा प्रश्न आहे, त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आणि विशेषतः जिल्हा परिषद शाळा जे आहेत ते आता आहेत की नाहीत अशी परिस्थितीमध्ये आहेत. खाजगी शाळांना प्राधान्य दिलं जातो. आपण त्या निमित्तानं मतदारांना काय सांगाल, आणि निवडून आल्यानंतर आपण कशा पद्धतीने काम करणार आहात? भारतीय जनता पार्टीचं जे ध्येय धोरण आहे त्या ध्येय धोरणांमध्ये महिला विकास आणि बाल विकास याला सर्वात जास्त प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आणि म्हणून यासाठीच सुशिक्षित असे उमेदवार दिलेले आहेत. आम्ही उमेदवार आहेत म्हणजे आम्ही उमेदवार नाही, तर खरे उमेदवार हे संभाजी भैया पाटील निलंगेकर आहेत. त्यांचं जे आत्तापर्यंत तुम्ही कार्य बघितलं, तर त्यांच्या कार्याची जर दिशा बघितली तर त्याच्या दिशामध्ये त्यांचे जे उपक्रम आहेत, हरित शिवजन्मोत्सव उपक्रम असेल, महिला संदर्भात उपक्रम असतील, युवतींचे उपक्रम असतील, निर्व्यसनासाठीचा त्यांचा पुढाकार असेल, हे अतिशय सुंदर उपक्रम त्यांनी आम्हाला सोबत घेऊन केलेले आहेत. मागच्या काळामध्येही आम्ही ज्यावेळेस दुष्काळ होता त्या काळामध्ये या तालुक्यामध्ये 62 आरोग्य शिबिरे फार मोठ्या प्रमाणात घेतली होती. त्याच पद्धतीने हरित शिवजन्मोत्सव मोठ्या प्रमाणात घेतला होता. त्याच पद्धतीने निलंग्यामध्ये आम्ही सार्वजनिक शांतीवन निर्माण केलं होतं. पण आता याच्या पुढे जाऊन येथे कुठेतरी आता काही गोष्टी राहिलेल्या आहेत आणि असं आम्हाला वाटतंय. आणि त्याच्यासाठी हे जे सरकारने जे प्रधानमंत्री ज्या योजना आहेत, या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे. मला जनतेलाही माझी कळवळीची विनंती आहे की तुमचे अधिकार आहेत, तुमचे मूलभूत अधिकार आहेत, तर आरोग्य हा तुमचा फार मोठा मूलभूत अधिकार आहे. आणि इतक्या गव्हर्नमेंटनं स्कीम्स दिलेल्या आहेत, मोठे मोठे ऑपरेशन्स, मोठ्या तपासण्या, याच्यापर्यंत जिल्हा परिषदेने असे काही गोष्टी ठेवलेल्या आहेत, पण सामान्य लोकांपर्यंत त्या आलेल्या नाहीत. आणि त्या सामान्य लोकांपर्यंत
आरोग्याच्या आता बाला उपक्रम आपण आता विषय काढला की बाला उपक्रम हा इतका सुंदर उपक्रम हा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमधला आहे की हा उपक्रम जिल्हा परिषदेचे शिक्षक चांगल्या पद्धतीने राबवत आहेत. पण आपल्याला यापेक्षाही चांगल्या पद्धतीने या छोट्या लेकरांसाठीचा विद्यार्थ्यांसाठीचा हा बाला उपक्रम तर राबवायचाच आहे. पण त्याचबरोबर आपल्याला हा विद्यार्थी जो आहे अतिशय सशक्त, अतिशय आदर्श आणि अतिशय निर्भीड असा बनायला पाहिजे. छोटं लेकरू जे आहे त्या छोट्या लेकराला आपण जसं बनवू त्याच पद्धतीने पुढच्या तो काळामध्ये बनणार आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही निश्चित पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. महिलांचं आरोग्य सांभाळणार आहोत. मोदीजींनी जी लाडकी बहीण योजना दिलेली आहे त्याच्यामध्ये इतक्या दिवसापासून आपल्या लाडक्या बहिणीला लखपती दीदी योजना एवढ्या योजना दिलेल्या आहेत. पण या योजनांच्या बरोबरच आरोग्य, शिक्षण आणि माझ्या सर्व शेतकरी मित्रांसाठी शेत रस्ते, पानंद रस्ते हे प्रमुख पद्धतीने व्हायला पाहिजे. त्यांचा शेतातला माल हा चांगल्या रोडला लवकरात लवकर यायला पाहिजे. त्यांचा माल लवकरात लवकर मार्केटमध्ये जायला पाहिजे. त्यांना शेतामध्ये जाताना कामाची कुठलीच अडचण प्रमुख पद्धतीने व्हायला पाहिजे. त्यांचा शेतातला माल हा चांगल्या रोडला लवकरात लवकर यायला पाहिजे. त्यांचा माल लवकरात लवकर मार्केटमध्ये जायला पाहिजे. त्यांना शेतामध्ये जाताना कामाची कुठलीच अडचण न आली पाहिजे. याच्यासाठी शेत रस्ते, पानंद रस्ते, आरोग्य, महिला विकास, बाल संगोपन, बाला उपक्रम हे जे सरकार मोदी साहेबांनी, देवेंद्रजींनी आणि भैयांनी हे जे उपक्रम जे दिलेले आहेत ते आपल्यापर्यंत यथोचित आम्ही चांगल्या पद्धतीने पोहोचू. त्याच्यासाठी गावामध्ये शिबिर घेऊ. त्याच्यासाठी तुम्हाला निलंग्याला, लातूरला न जाता येता तुमच्यापर्यंत त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करू. दारापर्यंत मी आधी सुरुवातीलाच बोललोय की आम्ही तुमचा उंबरठा सशक्त करणार आहे. आम्ही तुमचा उंबरठा आर्थिक उन्नत करणार आहे. आम्ही तुमचं आरोग्य चांगलं देणार आहे. आम्ही तुम्हाला चांगलं शिक्षण देणार आहे. आणि शेतीसाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतंय, जे रस्ते लागतात, पानंद रस्ते, ते आम्ही देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. आम्ही जे उभा असलेले आम्ही जे मेंबर आहेत यापैकी मी तर स्वतः आहे, सर आहेत. मी कुठला कॉन्ट्रॅक्टर नाहीये, मी कुठला गुत्तेदार नाहीये. मला काय त्याच्यामध्ये रोड करायचे नाहीत किंवा मला कुठलं प्लॉटिंग तिथं करायची नाहीये. मला काय करायचं नाहीये. मला या सामान्य जनतेसाठी भैया जे सांगतील ते भैयानी दिलेला निधी आणि भैयानी जे दिलेले उपक्रम आहेत मला या माझ्या सामान्य गोरगरिबांपर्यंत पोहोचवायचे. यांनी मला खूप मोठं केलं या जनतेने. निलंग्यात कोणत्या शाळेत शिकलो? मी शाळा पहिली ते 7वी पहिली जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो आहे. तुम्ही कुठे शिकलो? जिल्हा परिषद शाळा. तुम्ही कुठे शिकलो? देशी केंद्राला. हे का विचारतो माहितीये का? जिल्हा परिषद शाळेमध्ये जे शिकतात ना त्यांनाच ही सगळ्या गोष्टी आठवतात आणि लोकांना, जनतेपर्यंत, गावकऱ्यापर्यंत, ग्रामस्थापर्यंत महिलांचे प्रश्न सोडण्यापर्यंत ह्यांची किमिया आणि कौशल्य ते पणाला लावतात. त्यामुळेच हा विषय त्यांना विचारलेला आहे. मी असलम धारेकर, APN मराठी न्यूजसाठी, निलंगा, लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.